पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा आमदार हुमायूं कबीर याने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधाला न जुमानता दिनांक 6 डिसेंबर रोजी मुर्शिदाबाद येथे बाबरी मशिदीची वीट रचली. न्यायालयाच्या दणक्यामुळे ममता बॅनर्जी यांना वक्फ विधेयकाचा स्वीकार करावा लागल्यानंतर तेथील मुस्लिम समाज अस्वस्थ झालेला असतानाच हुमायूं कबीर याने बाबरी मशिदीच्या उभारणीची घोषणा केली. ममता यांनी लगेचच त्याला निलंबितही केले. तथापि त्याने शनिवारी बाबरी पतनाच्या दिवशीच बंगालमध्ये नव्या बाबरीची पायाभरणी सुद्धा केली. एकीकडे देशातील मुस्लिम समाज म्हणतो की त्यांचा औरंगजेबाशी काहीही संबंध नाही. दुसरीकडे या औरंग्याची हुमायूंसारखी अनौरस पिल्लावळ बाबरी उभी करण्यावरूनच अडून राहते. मुळात विरोध मशीद उभारणीला नसून ती बाबराच्या नावाने उभारण्याला आहे. जर औरंग्या यांचा कोणी लागत नाही तर मग बाबराच्या नावासाठी हुमायूं इतका आग्रही का, याचे उत्तर त्यांना द्यावंच लागेल. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत सेजल जाधव. ममता दिदी सध्या कमालीच्या अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. ते पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने SIR मोहीम हाती घेतल्यामुळे. मतदार यादीतील त्यांची हक्काची घुसखोरांची मतपेढी या मोहिमेमुळे कायमची उद्ध्वस्त होणार आहे. सुमारे 1.25 कोटी घुसखोर बंगालमध्ये असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. बंगालमधील एकगठ्ठा मुस्लिम हे ममता बॅनर्जी यांच्या पारड्यात भरभरून मते टाकतात. म्हणूनच डाव्यांचा बालेकिल्ला अशी ज्या बंगालची ओळख होती, त्याच बंगालमधून डाव्यांचे राजकीय अस्तित्व मिटवण्यात त्या यशस्वी ठरल्या. काँग्रेसच्या हातातून हे राज्य केव्हाच गेलं असले तरी आता हुमायूं याने नवीन पक्षाची स्थापना करणार असल्याचं सांगत ममता यांच्या समोरील अडचणी वाढवल्या. आपला पक्ष बंगालमध्ये ओवैसींच्या AIMIM सोबत 135 जागा लढवेल अशी घोषणा हुमायूंने नुकतीच केली. म्हणजेच हा हुमायूं बंगालमधील निवडणुकीची सारी समीकरणं बदलणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली आहेत. हुमायूं याला ममतांनी पक्षातून बडतर्फ केलं असलं तरी त्याच्या या कृतीला ममतांचाच पाठिंबा आहे अशी भावना तेथील हिंदूंमध्ये आहे. त्याच वेळी ममता यांच्या विरोधात मुस्लिम समाज कमालीचा नाराज झाला. अशातच ममता दिदींना आज बंगाल ही रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांची भूमी असल्याची उपरती झाल्याचं पाहायला मिळते. बंगाल ही एकतेची भूमी आहे. ती कधीही फुटीरतावादी शक्तींसमोर झुकली नाही आणि कधीही झुकणारही नाही. राज्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध नेहमीच शेजारी शेजारी राहत आले आहेत याचं त्यांनी स्मरण केले असून बंगालच्या शतकानुशतके जुन्या सहअस्तित्वाच्या परंपरेवर प्रकाश टाकत एकता आणि सुसंवादाची गरज त्यांनी व्यक्त केली. भाजपला बंगालमध्ये रोखण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावणाऱ्या ममतांनी हुमायूं याला बाबरीची पायाभरणी करण्यापासून का रोखलं नाही? बंगालची वाघीण अशी त्यांची तेथील जनमानसात ओळख प्रचलित आहे. ही वाघीण त्यावेळी गप्प का बसली आणि आज ती अचानक एकतेची, समतेची भाषा बोलू लागली? आता बाबरी मशीदच का, याचे उत्तर मात्र केवळ हुमायूंच देऊ शकतो. धार्मिक तेढ निर्माण करत त्याचा राजकीय फायदा घ्यायचा हा त्याचा स्वार्थ झाला. अशा धर्मांधांमुळेच संपूर्ण मुस्लिम समाज बदनाम होतो आणि त्याच्यावर अतिरेकी शिक्का बसतो. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद नंतर ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी स्मारक उभारण्याची घोषणा तहरीक मुस्लिम शब्बन या संघटनेने सुद्धा केली आहे. संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक मलिक यांनी लवकरच या बांधकामाच्या तारखेची घोषणा करण्यात येईल असं स्पष्ट केलंय. बाबराच्या नावाने मशीद निर्मितीवर आग्रही राहण्याच्या या मानसिकतेबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.